नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्तांच्या श्री गुरुचरित्र या प्रभावी ग्रंथाच्या अध्यायांचे मराठीमधून कथासार आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे साप्ताहिक पारायण देखील लवकरच उपलब्ध करून देणार आहोत. त्याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा. त्यासाठी आत्ताच आपल्या श्री गुरुदेव दत्त वाहिनीला सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 33. रुद्राक्ष महात्म्य सुधर्मतारक आख्यान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. नामधारक सिद्धयोग्यांच्या चरणांना वंदन करून म्हणाला, तुम्ही यापूर्वी जी कथा सांगितली त्यातील ती ब्राह्मण सुवासिनी श्री गुरूंच्या बरोबर गाणगापुरातील मठात आली, मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, ऐक तर. श्रीगुरु मठात आल्यावर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ती सुवासिनी श्रीगुरूंच्या दर्शनाला आली. श्रीगुरूंच्या चरणांना वंदन करून ती म्हणाली, माझ्या पतीला मृत्यू आला त्यावेळी एका ब्रह्मचार्याने येऊन मला परोपरीने उपदेश केला. मग मला 4 रुद्राक्ष दिले व ते प्रेताला बांधून प्रेतदहन करावे असे सांगितले. त्याचप्रमाणे रुद्रसुक्ताने केलेल्या अभिषेकाचे तीर्थ आणून ते प्रेतावर शिंपडावे असेही सांगितले. अंतकाळी श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे दर्शन घ्यावे असे सांगून तो ब्रह्मचारी एकाएकी निघून गेला. त्या सुवासिनीने असे सांगितले असता श्री गुरु हसून म्हणाले, तुझा भक्तिभाव पाहून मीच ते रुद्राक्ष दिले होते. रुद्राक्षाचे महात्म्य फार मोठे आहे, ते मी तुला सविस्तर सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो त्याला कोणतेही पाप लागत नाही. रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीम असते. रुद्राक्षापासून मिळणाऱ्या पुण्याला दुसरी तुलनाच नाही. जो मनुष्य 1000 रुद्राक्षांची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो. अशा माणसाला सर्व देव वंदन करतात. 1000 रुद्राक्ष मिळू शकले नाहीत तर 108 रुद्राक्षांची माळ गळ्यात धारण करावी. त्या माळेमध्ये नवरत्न गुंफावीत. रुद्राक्ष हे सर्व पापनाशक आहेत. ते हातांवर, दंडावर, मस्तकावर धारण करावेत. रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजे समान फळ देणारा आहे. एकमुखी, पंचमुखी, एकादशमुखी, चतुर्दशी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात. रुद्राक्ष खरे अस्सल मिळाले तर उत्तमच. तसे मिळाले नाही तर कोणतेही रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावेत. त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते. या रुद्राक्षांचे महात्म्य किती मोठे आहे याविषयी एक प्राचीन कथा आहे, ती सांगतो, ती ऐका. पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता. तो अत्यंत न्यायमार्गाने राज्य करीत असे, त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे. त्या राजाचा प्रधान सुद्धा अत्यंत चतुर, पंडित व विवेकी होता. भद्रसेन राजाला एक मुलगा होता, त्याचे नाव सुधर्म. प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक. हे दोघेही मुलगे जन्मतःच मोठे शिवभक्त होते. अगदी लहानपणापासून ते वैराग्यशील होते. 5 वर्षांचे असतानाच त्यांना वैराग्य आले. त्यांना सुवर्णाधिकांचे अलंकार किंवा भरजरी वस्त्रे आवडत नसत. ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत असत. सर्वांगाला भस्म लावीत. ते सदैव एकांतात बसून शिवध्यान करीत असत. त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले तरी सुद्धा त्यांनी आपले वैराग्य सोडले नाही. यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी होती. एके दिवशी पराशर ऋषी भद्रसेन राजाकडे आले. राजाने व प्रधानाने त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत करून त्यांची यथासांग पूजा केली. त्यांना दिव्य वस्त्रालंकार अर्पण केले. मग राजाने त्या दोन्ही मुलांच्या पत्रिका पराशर ऋषींना दाखविल्या. राजा हात जोडून म्हणाला, मुनिवर्य, आमच्या या दोन्ही मुलांना राजविलास आवडत नाहीत. हे अगदी विरक्त झाले आहेत. रुद्राक्षांवर व भस्मांवर यांचे फार मोठे प्रेम आहे. हे दोघे सतत शिवध्यानात रंगलेले असतात. अशा परिस्थितीत हे पुढे राज्यकारभार कसा चालवतील याची आम्हाला मोठी चिंता वाटते आहे. पराशरांनी त्या दोन्ही मुलांकडे निरखून पाहिले. ते सूर्यचंद्रासारखे तेजस्वी दिसत होते. पराशरांनी क्षणभर विचार केला व राजाला म्हणाले, राजा, या दोघांचा पूर्वजन्म मला दिव्य दृष्टीने दिसत आहे. हे दोघे असे विरक्त का झाले आहेत? हे शिवभक्त का झाले आहेत? व यांना रुद्राक्ष व भस्म का आवडते ते मी सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. पूर्वी नंदीग्रामात एक गणिका राहत होती. तिचे रूपलावण्य अप्सरेसारखे होते. तिचे वैभव एखाद्या राजा महाराजाला लाजवेल असे होते. असंख्य दासदासी तिची तत्परतेने मनोभावे सेवा करीत असत. ती वेश्या असली तरी थोर पतिव्रता होती. तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाचा दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती कोणालाही वश होत नसे. तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाला साक्षात शिवशंकर मानून त्याची एकनिष्ठेने सेवा करीत असे.
तिने आपल्या घरी मनोरंजनासाठी कुक्कुट मरकट पाळले होते. तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. ती त्यांना आपल्या नृत्यशाळेत नृत्य शिकवित असे. त्या नृत्यशाळेमध्ये तिने शिवलिंगाची स्थापना केली होती. ती शिवपुराण श्रवण करू लागली की ते कुक्कुट व मरकटही लक्षपूर्वक ऐकत असत. ती आपल्या हातांनी त्या दोघांना भस्म लावित असे. एकदा काय झाले, एक शिवव्रती असा मोठा श्रीमंत मदनासारखा सुंदर व्यापारी त्या गणिकेकडे आला. त्या व्यापाऱ्याच्या हातात पृथ्वी मोलाचे एक रत्नखचित शिवलिंग होते. त्याचे तेज सूर्य तेजाहून अधिक होते. ते शिवलिंग पाहताच ती गणिका शिवभजन करू लागली. तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने नमस्कार केला. मग त्या शिवव्रती व्यापाराने ते शिवलिंग काढून गणिकेच्या हाती दिले. तो तिला म्हणाला, 3 दिवस 3 रात्री तू माझी धर्मपत्नी म्हणून राहावे. त्या काळात दुसऱ्या कोणाचीही सेवा करायची नाही. हे लिंग जपून ठेव. हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राण आहे. हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करीन. माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे. त्या गणिकेने सर्व काही मान्य केले. तिने ते लिंग नाट्यशाळेच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले. मग त्या दोघांनी मोठ्या आनंदात काळ घालविण्यास प्रारंभ केला. तो शिवव्रती व्यापारी म्हणजे प्रत्यक्ष शंकर होते. त्या गणिकेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी त्यांनी मोठी लीला केली. त्यांच्याच आज्ञेने नाट्यशाळेला एकाएकी मोठी आग लागली. सर्वत्र धूर वाहू लागला. बघता बघता आग सर्वत्र पसरली. उठ, लवकर उठ, नाट्यशाळेला आग लागली आहे असे म्हणून त्या शिवव्रती व्यापाराने त्या गणिकेला जागे केले. ती गणिका घाबरून उठली. अग्नीच्या ज्वाळा सगळीकडे पसरत होत्या. तशाही स्थितीत तिने धावत जाऊन कुक्कुट मरकटांना सोडविण्याचा प्रयत्न केला, पण तेही त्या अग्नीत जळून गेले. मंडपाचा मधला खांबही जळाला. त्याला बांधलेले शिवलिंगही फुटून नष्ट झाले. थोड्या वेळाने अग्नी शांत झाला. त्या शिवव्रती व्यापाराने गणिकेला विचारले, माझे दिव्य लिंग कुठे आहे? त्याने असे विचारताच ती गणिका भयंकर घाबरली. ती छाती बडवून रडू लागली. ते लिंग जळून गेले होते. तो व्यापारी शोक करीत म्हणाला, माझे शिवलिंग नष्ट झाले. आता मी शिवलिंगासाठी माझे प्राण देतो असे म्हणून त्याने अग्नी पेटविला आणि ओम नमः शिवाय असे म्हणून त्याने त्या अग्नीत उडी टाकली. त्या गणिकेने त्या व्यापाऱ्याला 3 दिवसांसाठी आपला पती मानले होते. दुसऱ्या दिवशीच त्या व्यापाऱ्याने प्राणत्याग केला होता. म्हणून पतिव्रता असलेल्या त्या गणिकेने सती जाण्याचा निश्चय केला. तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान केली. आपली अश्वशाळा, गजशाळा, प्रासाद या सर्वांचे दान केले. मग तिने स्नान करून भस्म लावले. शरीरावर रुद्राक्ष धारण केले. अंतकरणात शिवध्यान केले. ओम नमः शिवाय असे म्हणून त्या अग्नीत उडी टाकली. त्याच क्षणी अग्नीतून भगवान शिवशंकर प्रकट झाले. कर्पूर गौर, त्रिशूलधारी, नीलकंठ, गजचर्मधारी, पंचमुख असे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले. त्यांनी त्या गणिकेला वरचेवर झेलले. ते स्मितहास्य करीत तिला म्हणाले, मीच व्यापाराचे रूप धारण करून माझ्यावरील निश्चल भक्ती पाहून तुझ्यावर प्रसन्न झालो. तुला हवा असेल तो वर माग. त्यावेळी ती गणिका अत्यंत नम्रतेने भगवान सदाशिवांना साष्टांग प्रणिपात करून म्हणाली, प्रभू, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर माझ्या संपूर्ण नगराचा उद्धार करा. या सर्वांना कैलासपद प्राप्त व्हावे. मला नित्य आपल्या सनिध्य वास्तव्य करावयास मिळावे. मला माझ्या सर्व दासदासींसह यापुढे पुनर्जन्म नसावा. भगवान शंकर तथास्तु म्हणाले. त्याच क्षणी तेथे आलेल्या दिव्य विमानातून सर्वजण आकाशमार्गे कैलास लोकास गेले. ही कथा सांगून पराशर मुनी भद्रसेनाला म्हणाले, राजा, आता तुमच्या दोन्ही मुलांविषयी सांगतो. हे दोघे इतके विरक्त कशामुळे झाले आहेत? हे सतत शिवभजनात दंग का असतात? हे सर्वांगाला भस्म का लावतात? तर रुद्राक्ष का धारण करतात? असा तुमचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर ऐका. हे दोन्ही कुमार पूर्वजन्मी त्या गणिकेचे कुक्कुट व मरकट होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधलेले होते. त्यांच्या शरीराला भस्म लावले जात असे व त्या दोघांना नित्य शिवलीला ऐकावयास मिळत असे. त्या पूर्वपुण्याईने ते कुक्कुट व मरकट आता सुधर्म व तारक म्हणून जन्मास आले आहेत. हे पुढे उत्तम प्रकारे राज्य करतील व शिवभक्तीमुळे तुमचा उद्धार करतील. सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील. हे दोघे कुक्कुट व मरकट असताना विरक्त स्वभावाचे झाले होते. ती विरक्ती अंशात्मक रूपाने या जन्मात त्यांना प्राप्त झाली आहे. म्हणूनच ऐश्वर्यात असूनही यांना रुद्राक्ष आवडतात. या दोघांचे पूर्वपुण्य अगाध आहे. पराशरांच्या या उत्तराने भद्रसेनाला व प्रधानाला अतिशय आनंद झाला. त्यांनी पराशरांच्या पायांवर लोटांगण घातले. मग भद्रसेनाने पराशरांना एक गहन प्रश्न विचारला. त्याचे पराशरांनी जे उत्तर दिले ते सिद्धमुनी नामधारकास पुढील कथेत सांगणार आहेत.
अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील रुद्राक्ष महात्म्य सुधर्मावतारक आख्यान नावाचा अध्याय 33वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. यापुढील भागामध्ये आपण अध्याय 34वा पाहणारच आहोत. आत्ताच आपला हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अध्याय श्रवणानंतर कमेंट्स मध्ये श्री गुरुदेव दत्त नामाचा जास्तीत जास्त वर्षाव करा. आत्ताच आपल्या श्री गुरुदेव दत्त वाहिनीला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.